नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुण्यामध्ये पाऊस गेल्या 30 तासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडला. त्यामुळे सर्व नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. त्यामध्ये खडकवासला, पानशेत आणि वरसगाव येथून जवळजवळ 4000 क्युसेक्स पाणी सोडण्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे नदीकाठच्या वाड्या वस्त्यांमध्ये पाणी गेलेलं आहे. अजितदादा पवार आणि मुरलीधर मोहोळ हे सातत्यानं प्रशासनाशी संपर्कात आहेत आणि त्यामुळे ते परिस्थिती नियंत्रण करू शकले आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे NDRF आणि प्रशासन काम करताना दिसून येत आहे. तथापि काही ठिकाणी शॉकच्या दुर्घटनेमध्ये 3 लोक पुलाच्या वाडीमध्ये मृत्युमुखी पडली. अनेक ठिकाणी जनावरं पाण्यात वाहून गेली. अशा अनेक घटना घडल्या तरी एकूणात परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रात्री 2 वाजता पुण्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि जनतेला आवाहन केलं. ते देखील आम्ही तुम्हाला आता दाखवत आहोत. तेव्हा आपण जाणून घेऊयात मुरलीधर मोहोळ आणि त्यानंतर अजितदादा पवार. कालपासून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय. आपल्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुठा नदीवरील जी धरण साखळी आहे त्याच्यामध्ये पानशेत आहे, वरसगाव धरण आहे आणि खडकवासला या तीनही धरणाच्या परिसरामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि स्वाभाविकपणे काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात विसर्ग पाण्याचा मुठा नदीत करण्यात आलेला आहे. रात्री जवळपास 25,000 क्युसेकनं, नंतर 40,000 आणि सकाळी 7 वाजता जवळपास 50,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये सोसायटी असेल, वस्ती असेल, घरांमध्ये पाणी जाण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. मग सिंहगड रोड आहे, पुलाची वाडी आहे, खिलारेवाडी, संगमवाडी परिसर आहे, पाटील इस्टेटचा सगळा आमचा परिसर आहे, बेबेवाडी सारख्या भागामध्ये पाणी. त्यामुळे माझी पुणेकरांना हीच विनंती आहे की आपण थोडी काळजी घेऊया. रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. माननीय जिल्हाधिकारी असेल, पुण्याचे महापालिकेचे आयुक्त असतील, सुहास दिवसे आणि राजेंद्र भोसले. मी दिल्लीत असल्यानं अधिवेशन सुरू आहे संसदेचं, तरी सुद्धा पहाटेपासून या दोघांच्याही संपर्कात आहे. सगळ्या यंत्रणेचा आढावा घेतोय. डिझास्टर मॅनेजमेंट असेल, फायर ब्रिगेड असेल, पोलीस असतील, ही सगळ्या यंत्रणा काम करतायत आणि निश्चितपणे ही सगळी मंडळी आता फील्डवरती आहे. परिस्थिती अत्यंत आटोक्यात आहे. पण पुढच्या काही वेळेमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे असंही सुहास दिवसे यांच्या बोलण्यातून आलं आणि त्यामुळे यंत्रणा सतर्क आहेतच, पण नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना हीच विनंती करेन. प्रशासन काम करतंय. साधारणपणे शक्यतो नदीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथल्या मंडळींनी थोडंसं अधिकची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी पाणी घुसलंय, ज्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय, अशा मंडळींचं, अशा कुटुंबाचं स्थलांतर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचं महापालिकेची शाळा, महापालिकेच्या अनेक समाज मंदिरं, काही मोठे मोठे हॉल्स याची व्यवस्था महापालिकेला करायच्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी एवढीच विनंती. आपल्याला सगळ्या सूचना वारंवार आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून मी एक आपला लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या सगळ्या हँडल्सवरनं दिल्या जात आहेत. आपण काळजी घ्या. निश्चितपणे प्रशासन याच्यामध्ये काम करत आहे. माझी पर्यटनाच्या निमित्तानं धबधबे बघण्याच्या करता, पाणी कसं पडतं ते बघण्याच्या करता बऱ्याच नागरिकांना, मुलामुलींना उत्साह असतो. माझं प्रशासनाच्या वतीनं, सरकारच्या वतीनं त्यांना आव्हान आहे की बाबांनो, 2 दिवस अजिबात तिकडे जाऊ नका. त्याला बंदी आम्ही केलेली आहे. 2 दिवस 48 तास आम्ही ते पूर्ण बंद ठेवलं. 48 तासांनी त्यावेळेसची पावसाची परिस्थिती काय राहील आणि तिथे एकंदरीत धबधब्याची परिस्थिती काय राहील, माणसांना ते सुरक्षित आहे का असुरक्षित आहे ते बघून त्याबद्दलचा निर्णय 2 दिवसांनी घेण्यात येईल. जेवढ्या लोकांना शिफ्ट व्हायचं होतं त्या बोटीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे. काही लोक त्यांच्या नातेवाईकांकडे जात आहेत, त्यांना पाण्याच्या बाहेर काढल्यावर तर त्यांना आम्ही मुभा दिलेली आहे, कारण तो त्यांचा अधिकार आहे. पण ज्या लोकांना शिफ्ट करायला म्हणजे ज्यांना कुठंच राहायची जागा नाही अशांना पण व्यवस्था कॉर्पोरेशनच्या मार्फत केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांचं पण बारकाईनं लक्ष आहे. मी मुख्यमंत्र्यांशी सतत संपर्कात आहे. मुख्यमंत्री महोदय अधिकाऱ्यांशी आणि माझ्या संपर्कात आहे. त्याच्यामध्ये चहा, पाणी, नाश्ता, जेवण, झोपण्याच्या करता जे काही चादरी, ब्लँकेट्स वगैरे लागतील त्या सगळ्या व्यवस्था करायला सांगितलेल्या केलेल्या आहे. शिवाय
जर NGOजला काही द्यायचं असेल तर NGOज पण देत आहेत, त्याच्यात पण काही अडचण नाही. फक्त काळजी सगळ्यांनी घ्यावी, त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग कुणाला होणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे. कारण हे एक आपलं नैसर्गिक संकट आलेलं आहे. त्या नैसर्गिक संकटातून सगळ्यांनी मिळून NGOज असेल, प्रशासन असेल, इतर कोणी राजकीय पक्षाचे लोक प्रयत्न करत असतील तर ते असतील, आमची आर्मी असेल, आमचं NDRF असेल, आमचं SDRF असेल, आमचं PMRD असेल, आमचं पुणे महानगरपालिका असेल, आमचं पोलीस दल असेल, हे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. प्रत्येकजण आपल्या नियंत्रण कक्षामध्ये थांबून या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर पुणे ते माले हे गाव, मालेगाव जे आहे ते पुणे ते रायगड जिल्हा हद्द ते माणगाव म्हणजे खालचं रायगडमधलं माणगाव राष्ट्रीय महामार्ग किलोमीटर 63 मध्ये मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावाचे हद्दीमध्ये दरड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे आणि तिथं मात्र एक जण मृत्युमुखी पडलं, एक जखमी झालेलं आहे. त्याच्यामध्ये 10 मीटर महामार्गाची हद्द आहे आणि रस्त्याची रुंदी 5.5 मीटर एवढीच आहे. ते एक तिथं पिकनिक फॅमिली हॉटेलमधील एक व्यक्ती तिथं दुर्दैवी त्याचा अंत झालेला आहे. जो जखमी आहे त्याच्यावर दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या नैसर्गिक संकटामुळे जिथं जे कोणी जखमी झालेले आहेत त्यांचा संपूर्ण खर्च शासन अथवा कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये असेल तर कॉर्पोरेशन करणार आहे. तशा प्रकारच्या सूचना या दिलेल्या आहेत. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुणे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून सुहास दिवसे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे खेड, जुन्नर, आंबेगाव, वेल्हा, मुळशी, मावळ, भोर, हवेली तालुका, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात घाट विभागात अतिवृष्टीचा हाहाकार माजला आहे. तथापि नियंत्रणामध्ये आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. कारण प्रशासन गेल्या 48 तासापासून त्यामध्ये कार्यरत आहे आणि त्यांच्या मदतीला NDRF सज्ज आहे. काल रात्रीपासून पुणे परिसरामध्ये विशेषतः घाटमाथ्यावर म्हणजे मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव हे जे आमचे पश्चिम घाटातले तालुके आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. काही ठिकाणी साधारणपणे 200 मिलीमीटर पर्यंत पाऊस आहे. मावळमध्ये साधारणपणे 271 मिलीमीटर पाऊस पडला आहे आणि अनप्रेसिडेंटेड पाऊस आहे. आणि मुळामध्ये धरण क्षेत्रात तर आहेच आहे, पण फ्री कॅचमेंट म्हणजे धरणाच्या आणि शहराच्या मध्ये जो भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. त्यामुळे कालपासूनच आम्ही अलर्ट द्यायला सुरुवात केली होती. काल साधारणपणे दुपारी 9,000 क्युसेकनी खडकवासला धरणामधनं पाणी सोडण्यात आलं होतं. आता साधारणपणे 45,000 ते 50,000 क्युसेकनी पाणी सोडलेलं आहे आणि त्यामुळं फ्री कॅचमेंटमधला पाऊस आणि धरणातनं सोडलेलं पाणी याच्यामुळं पुण्यामधल्या सखल भागामध्ये विशेषतः एकता नगर म्हणजे सिंहगड रोडचा काही भाग, नंतर तुमच्या बावधनमधील काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. येरवड्यामध्ये पण काल मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे त्याही ठिकाणी पाऊस पडलेला आहे. काही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे पाणी शिरलेलं आहे सोसायट्यामध्ये. बालेवाडीतला मुळा नदीवरचा ब्रिज, नंतर संगम रोडवरचा होळकर ब्रिज, हडपसरीतला मुंडवा रोडचा साता ब्रिज, हे काही ब्रिज आणि येरवडा शांतीनगरमधला पण तो ब्रिज पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही वाहतूक रेस्ट्रिक्ट केलेली आहे. या सर्व भागामध्ये म्हणजे जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खडकवासला धरण क्षेत्रातला भाग, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या सर्व भागातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आम्ही आज सुट्टी जाहीर केलेली आहे. आणि पावसाचा एकूण जोर पाहता या भागातले इंडस्ट्रीयल जे काही एस्टॅब्लिशमेंट आहेत आणि ऑफिसेस आहेत त्यांनाही आम्ही आता आवाहन करतो आहे की आपण आपल्या एस्टॅब्लिशमेंटला तुम्ही बंद करा, कारण याच्यामध्ये जर ते लोक अडकून पडले तर अडचण येऊ शकते.
त्यामुळं मी हे आवाहन करतो. आता ज्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी NDRFची टीम पण पाचारण केलेलं आहे. NDRF टीम प्लस PMCचे आणि PCMCचे फायर ब्रिगेडच्या टीम्स विथ लाईफ सेव्हिंग बोट्स वगैरे या पद्धतीनं बचाव कार्य चालू आहे. लो लाईंग एरियाजमध्ये जे लोक सोसायटीमध्ये आहेत त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी त्या ठिकाणीच वरच्या मजल्यावर थांबावं. कुठल्याही प्रकारची परिस्थिती अशी होणार नाही, कारण आपल्याकडं आता बंड गार्डनवरनं पण खाली मोठ्या प्रमाणावर आपण पाणी सोडलेलं आहे. त्यामुळं जो काही इन्फ्लो येईल वरच्या भागातून तो त्याच्यावर आम्ही कंट्रोल ठेवून आहोत, लक्ष ठेवून आहोत. आणि NDRFचं पथक, महानगरपालिकांचे आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस दल हे सर्व त्या ठिकाणी कार्यरत आहेत. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश जुंगार. पुण्यामध्ये पावसाचा मोठ्या प्रमाणामध्ये आगमन झालं आणि त्यामुळे नदी, नाले, ओढे यांना पूर आला. धरणातून पाणी सोडलं आणि ते नदीकाठच्या ब्लू लाईन आणि रेड लाईनमध्ये पार करून अगदी त्या बाजूच्या रस्त्यापर्यंत आलं. हा प्रवाह का वळला, कसा वळला हे आपण सर्वजण जाणताच, पण यामध्ये अनधिकृत घरं बांधणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येतं. कारण जर त्यांनी परवाना घेतला असता तर महानगरपालिकेच्या ब्लू लाईन, येलो लाईनचा विचार झाला असता, पण तसा झालेला दिसत नाही. आणि म्हणूनच पुण्यामध्ये थोडी हाहाकार परिस्थिती आपल्याला जाणवते. गोठे गावाच्या बाहेर उंच भागी असावेत, पण ते जर नदी किनाऱ्याला असतील तर जनावरं त्यामध्ये बुडतात आणि ती वाचवायला मनुष्य जाऊ शकत नाही. ही अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे. त्यामुळे पुणे शहरातल्या एकंदरीत पूर परिस्थितीमध्ये प्रशासन कसोशीनं काम करतंय आणि त्याला मुरलीधर मोहोळ आणि अजितदादा पवार या दोघांनीही मार्गदर्शन केलं आहे. या दोघांनीही हे लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत म्हणून ते मार्गदर्शन करतात. परंतु हे सगळं होत असताना प्रशासन खूप चांगल्या प्रकारे काम करतंय असंही दिसून येतंय. त्यामुळे आपल्याकडची विद्युत प्रवाह सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सुरळीत आहे, तो कुठेही खंडित झालेला नाही. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.